सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप आणि त्यातल्या उत्तरार्धातला 10वं प्रकरण आपण वाचत आहोत. कालच्या पुढे सुरू करते. त्या वर्षी राजकारणाचा मुख्य विषय म्हणजे खिलाफत आणि असहकारिता हा होता. आमच्या सभातून चर्चेतून आम्ही या दोन्ही गोष्टीचा निषेध करीत असू. हिंदुस्थानात लोकमान्य टिळक वारताच खिलाफत आणि असहयोग या चळवळी जोरावल्या. कोणी असामान्य पुरुष निवर्तला असता तो धक्का निसर्गाला देखील सहन न झालासा होऊन मोठमोठाले अशुभ झंझावात आणि रोगांच्या साथी जगतावर सुरू होतात असा एक पुरातन समज आहे. लोकमान्यांसारखा धुरंदर नाहीसा होताच हा खिलाफतच्या अत्यंत आत्मघातक चळवळीचा आणि या एका वर्षात चरखा फिरवून आणि अहिंसेच्या आणि सत्याच्या अत्यंत विपर्यस्त व्याख्येवर उभारलेल्या तेजोहीन आणि तेजोनाशक असहकारितेने स्वराज्य मिळवू इच्छिणाऱ्या आत्मवंचक उन्मादाचा हा तसाच एक अशुभ झंझावात सुटला आहे. हा बुद्धिविभ्रमाचा एक रोग, एक साथ सुरू झाली आहे. प्रथमपासूनच आम्ही खिलाफतीच्या चळवळीस ती ज्या तत्वावर उभारली गेली त्यातील राष्ट्रविघातक गर्भितार्थामुळे अत्यंत विरोध करावा. ही खिलाफत नाही, ही आफत आहे, हे वाक्य त्या अंदमानच्या घरादारापर्यंत गरजत राहिलं. अहिंसेची ती व्याख्या, ती सत्याची व्याख्या, त्या काळी प्रत्यही घडणाऱ्या त्या घटनांची फोड आम्ही प्रथम शेकडो जणांचा विरोध सहन करीत शेवटी बहुतेकास त्यातील पोकळ शब्दच्छल आणि राष्ट्रविघातक अव्यवहार्यता विशद करून पटवून दिली. त्यावेळच्या आमच्या वर उल्लेखलेल्या मतांचं सत्यतेविषयी आम्हास कित्येक आश्चर्यकारक दाखले मिळाले. कित्येक अगदी ध्यानात ठेवण्यासारख्या घटना घडल्या. पण येथे त्यातील उदाहरणापुरती एकच देतो. श्री अमुक अमुक हे दोघे राजकीय बंदिवान आजन्म काळे पाण्याची शिक्षा होऊन तिथे आले. त्यांच्यावर पंजाबच्या दंग्याचे वेळची वॉरंटे होती. ते नापता झालेले होते. सरासरी 6 महिने ते देशात कार्य करीत हिंडत होते, परंतु त्यांचा पत्ता कोणास लागेना. ते तसेच बाबा गुरुदत्त सिंहाप्रमाणे वर्षानुवर्षे भूमिगत राहून सरकारी निर्बंधास निर्माल्यवत करू शकले असते असे ते म्हणत. परंतु इतक्यात ते असहकारितेच्या आणि निर्बंधभंगाच्या म्हणजे कायदेभंगाच्या एका अत्यंत प्रमुख पुढाऱ्यास विश्वासाने भेटावयास जाऊन आपली कर्मकहाणी सांगते झाले. तेव्हा ते पुढारी उसळून म्हणाले, कोण हा भित्रेपणा? सरकारी वॉरंटास भिवून पळत सुटायचे? असले असत्य वर्तन मला खपणार नाही. जा आणि मॅजिस्ट्रेटच्या पुढे आत्ताच्या आत्ता उपस्थित व्हा. त्यांनी सांगितलं तसं निर्बंधानुकूल वर्तणे म्हणजेच असहकारिता नव्हे का? आम्ही सध्या निर्बंधास हतवीर्य करून टाकीत आहोत. हाच खरा निर्बंधभंग होय, खरी असहकारिता होय. आम्ही कार्य करीतच आहोत तेव्हा आम्ही भयाने पळतो हे म्हणणेही निर्मूल आहे. परंतु आपण म्हणता तसे करणे म्हणजे निर्बंधभंग नसून निर्बंध सफलता करणे होय. सरकारी उद्देशाची पूर्ती करणे आणि असहकारिता असे म्हणून उत्तर देतात न देतात तोच छाट म्हणत त्या पुढाऱ्यांनी त्यास मॅजिस्ट्रेट पुढे उपस्थित व्हा म्हणून आज्ञा सोडली. ते दोघेही स्वतःचे भाडे खर्चून परत उत्तरेस गेले आणि त्या मॅजिस्ट्रेटसमोर उपस्थित झाले. त्यास धरण्यात आले आणि क्रांतिकारक उठावणीचे अपराधासाठी आजन्म काळेपाणी त्यास यथाविधी देण्यात आले. पुढे जेव्हा ते या त्यांच्या चुकीविषयी पश्चात्ताप होऊन त्या पुढाऱ्यावर चवताळून निंदा करू लागत तेव्हा मी म्हटले, निंदाच करणे तर त्या सांगणाऱ्याची एकट्याचीच करता यायची नाही. तुम्ही तरी ते ऐकलेत का? त्यांनी बुद्धिभेद केला पण तुम्ही करू का दिलात? आणखी 1-2 वाक्य दिली असता त्यावेळच्या इतर सर्व गोष्टी न देताही माझ्या तत्कालीन विचाराचा आणि प्रचाराचा निष्कर्ष दर्शवता येईल. मी या चर्चेविषयी म्हणावे, आम्ही क्रांतिकारकांनी प्रथमपासून हे तत्त्व ध्यानात ठेवावं की हे खरं राजकारण म्हणजे ते सहकारीही नसते आणि असहकारीही नसते, तर ते प्रतिसहकारीच असते. नीतिदृष्ट्याही ते तसेच असले पाहिजे. जर सहकाराने प्रश्न सुटत असेल
तर विपक्षाशी अवश्य सहकार करावा. जर सहकार नाही तर असहकार. तो केव्हा निशस्त्र स्वरूप धारण करतो, केव्हा सशस्त्र. आणि तो निशस्त्राविरोधही तात्पुरताच असला पाहिजे. असहकार हे तत्त्व नव्हे, तो एक तात्कालिक उपाय आहे. सर्व मनुष्यमात्रांनी सहकार करावा हेच खरं ध्येय होय. आणि तो सहकार परस्परांनी परस्पर हितास अनुकूल असा करावा किंवा करणं भाग पाडलं जावं अशा स्वरूपाचा राहणारा असल्याने त्यासच प्रतिसहकार किंवा प्रतियोग म्हणतात. असहयोगाच्या चळवळींचा सरडा कोणत्या कुंपणापर्यंत धावून जाईल आणि खिलाफतीच्या परिणामाने मुसलमानांचे राष्ट्रविघातक धर्मवेड किती भयंकर पेट घेईल हे भविष्य मी माझ्या सर्व सहकारी आणि सहभागी राजबंद्यांमध्ये आणि बंद्यांमध्ये वारंवार वर्तवून ठेवी. या संधीस माझे कनिष्ठ बंधू मला आणखी एकदा भेटावयास आले. माझ्या सुटकेची काही एक म्हणण्यासारखी आशा नव्हती. माझ्या ज्येष्ठ बंधूंची प्रकृती अगदी थकत चालली होती. अशा वेळी अशी भेट होताच पहिला विचार जो चित्तात उभा राही तो हा की ही भेट आता बहुधा शेवटचीच होणार. आणखी एका वर्षाने जेव्हा भेटीस पुन्हा परवानगी मिळेल तोपर्यंत 1 वर्ष जायचं. कारागारात त्या झिजून क्षीण झालेल्या देहास एक दिवस काढणं दुष्कर झालेलं होतं. म्हणून बंधूस धीर करून स्पष्टच कळवले की बाळ, सत्य कितीही निष्ठुर असलं तरी सत्यास तोंड देण्यास भिण्या इतका किंवा कचरण्या इतका तुझा धीर दुर्बळ नाही ही माझी निश्चिती असल्याने तुझ्यापासून वस्तुस्थिती लपवून ठेवण्याचं मला कारण दिसत नाही. उलट हळूहळू आणि कळत नकळत चालून येणाऱ्या दुःखाचा धक्का एकाएकी येऊन कोसळणाऱ्या दुःखाच्या संघर्षापेक्षा अधिक सुसह्य असतो. म्हणून सांगतो की आता तू आमच्या दोघांच्या जीवनातील शेवटची बातमी ऐकण्यास सिद्ध होऊन राहा. आता फार दिवस निघतील असं दिसत नाही. तरी देखील असंभवनीय गोष्टीही घडतात हेही विसरू नकोस. क्वचित यातूनही जगू, पण आता तो संभव अगदी अलग. बहुधा ही शेवटची भेट. शब्दागणिक हृदयात धक्के बसत होते. बाळाची मुद्रा अर्थातच एकाएकी काळवंडली. पण ते निष्ठूर शब्द केवळ सत्याचेच आहेत हे त्यासही दिसत असल्याने विवेकाने आम्ही ते बोलून टाकले. त्याने ऐकूनही घेतले. आम्हास 10 वर्ष झाली म्हणून आम्हास तिकीट मिळावे म्हणून आम्ही आवेदन केले होते. त्याचे उत्तर आले की तुम्हाला आणि आमच्या ज्येष्ठ बंधूंना कारागारातच तिकीट दिले आहे. तिकिटाचा अर्थच असा होता की त्या मनुष्यास स्वतंत्रपणे धंदा करता यावा आणि वसाहतीत स्वतःचे घर करून आणि बायको मुले देखील निवसता यावे. ते तिकीट इतरास 3 वर्षात देऊ म्हणून जेव्हा आज्ञा सुटली होती तेव्हा आम्हास 10 वर्षांनी मिळाले. कुठे? कारागारात. म्हणजे कारागृहातून आम्हास बाहेर सोडलेच नाही. स्वतंत्र वसाहत वा घराचे नावच नको आणि मिळाले तिकीट. हा केवढा उपहास होता. दुःखावर या केवळ डागण्या होत्या. अंदमानच्या निर्बंधाचे आणि त्यातील बंदिवानांच्यासाठी लाभकारक व्हावे म्हणून घातलेल्या प्रत्येक शब्दाचे आम्ही एक मूर्तिमंत अपवाद होतो. अशा रीतीने चहूबाजूंनी कोंडमारा झाल्यामुळे केव्हा केव्हा आम्हास आणि इतर काही राजबंदिवानास जीवन दुस्सह होई. तेव्हा त्यास आणि स्वतःस निरर्थक आत्मघातापासून बचावण्यासाठी आम्ही आमच्या राजबंदिवानातील अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि विश्वासू साथीदारांसह एक निर्वाणीचा म्हणून भयंकर कट करून ठेवला होता. त्यात आमच्या राजकीय व्यतिरिक्त सध्या बंदिवानांपैकी अमुक जणांस सुटण्याची अशी आशा उरली नाही. तेव्हा त्या अगदी न सोडण्यासाठी म्हणून निवडून काढलेल्या सर्व बंदिवानांनी 1 दिवस एकदाचा रखडत गेला आणि संध्याकाळची घंटा झाली की वाटे सुटले. आता केवळ झोप, गाढ सुख. एक दुःखाचा दिवस संपला. सुटका 1 दिवसाने जवळ आली. पण लगेच वाटावे, होय, सुटका 1 दिवसाने जवळ आली आणि मृत्यूही. जो दिवस संपे तो शिक्षेतून असा उणा होई, तसाच जीवनाच्या नियतकालातूनही वजा जाई. अशीच एका दिवसाची संध्याकाळची घंटा होऊन आम्ही तेल गोदामाला कुलूप लावले. किल्ली मोठ्या जमादाराचे हाती देऊन आपल्या खोलीत बंद होण्यास चाललो.
कारण आम्हास तिकीट मिळाले तरी जसे कारागृहाच्या भिंतीच्या आतच आम्हास दिवसा राहावे लागे, तसेच रात्री कोणाच्याही बिनतिकिटी बंद्याप्रमाणे खोलीत बंद होऊनच एकांतवासात आणि अंधकारात पडावे लागे. आम्ही किल्ली देऊन परतलो. तो एका बाहेरून परत आलेल्या वॉर्डरने हातात गुपचूप चिठ्ठी दिली आणि मोठ्या आनंदाने हसून, चांगली बातमी आहे असं म्हणत तो चटकन निघून गेला. आम्ही चिठ्ठी उघडून बघितली. त्यात बातमी दिलेली होती की आज कमिशनरच्या मुख्य कार्यालयात हिंदुस्तान सरकारची आज्ञा आली आहे की सावरकर बंधूंना हिंदुस्थानात परत धाडा. मुंबई सरकारने त्यास परत बोलावले आहे. मागे अशा बातम्या 50दा उठल्या आणि मिटल्या, पण आम्ही अंदमानातच उरलो. आमचा मुळीच विश्वास अशा बातम्यांवर नसे हे आमच्या मित्रास माहीत, म्हणून त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते, ही बातमी नक्की, आज्ञा प्रत्यक्ष पाहिली. असेल, आता ही बातमी खरीही असेल, कारण जिथे बंदिवानांना 3 वर्षाचे आत बायका मुले आणावयास परवानगी मिळू लागली, तिथे आम्हास 10 वर्षानंतरही कारागृहात तिकीट ह्या विलक्षण आणि असंभाव्य निमित्ताने अधिक काळ कोंबण्याचा निर्लज्जपणा केव्हाही फार दिवस टिकणारा नव्हता. एकतर आम्हास अंदमानच्या वसाहतीत सहकुटुंब राहू द्यावं आणि पुष्कळ स्वतंत्रपणे वावरू द्यावं, नाहीतर त्यावेळच्या बंदिवान हिंदुस्थानात परत पाठवण्याच्या नवीन हुलीचा लाभ घेऊन हिंदुस्थानच्या कारागारात पुन्हा सडत ठेवावं, हेच 2 अर्थ होते. त्यात अर्थातच आम्हास अंदमानात मोकळे सोडण्यापेक्षा हिंदुस्थानच्या कारागृहात बंद ठेवण्याचा मार्गच अधिकाऱ्यास अधिक इष्ट होणारा होता. मागे जी गोष्ट आम्हास मागून मिळाली नाही ती आता त्यांनी होऊन दिली, कारण त्यामुळे अंदमानच्या नाही तर हिंदुस्थानच्या, पण कारागृहाच्या भिंतीत आम्हास कोंडून ठेवणे 10 वर्षानंतरही त्यास शक्य होणार होते, आणि तेही दयेच्या नावावर. कारण हिंदुस्थानातील लोकांस आम्हास परत हिंदुस्थानात आणले की या प्रश्नाची दुसरी बाजू माहीत नसल्याने दयाच वाटणारी होती, असे विचार रात्रभर मनात येत होते. सकाळी कारागृहातील अधिकाऱ्यांनीही बोलावून तुमची पुस्तके वगैरे सामान बांधून ठेवा असं सांगितलं. तेव्हा आता बहुशा आमची हिंदुस्थानात पाठवणी होणार हे निश्चित दिसू लागलं. परंतु हिंदुस्थानात पाठवणी होणार म्हणजे हिंदुस्थानातील कारागृहात बंद करण्यासाठी होय हे त्यातील रहस्य ध्यानात न आल्याने अंदमानभर सावरकर सुटणार अशीच बातमी पसरली. जनतेने आमच्या सुटकेच्या विषयीच्या उत्कट आणि कळकळीच्या इच्छेलाच वास्तविक घटना समजून आम्हास निक्षून सांगण्यास आरंभ केला की छे बाबूजी, आता कारागृहात तुम्हाला कोण कोणतो, तुम्हाला हिंदुस्थानात जाताच सोडून देण्यात येणार हेच निश्चित. त्यांच्या इच्छेलाच तिची पूर्ती समजून त्या प्रेमळ लोकांनी आमच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडण्यास आरंभ केला. पण आम्हास मात्र मनात उद्विग्नता वाटू लागली. अंदमानच्या कारागृहात निदान एक तरी सुख होतं की आमच्या ज्येष्ठ बंधूंसह एकत्र राहता येईल. आता हिंदुस्थानच्या कारागृहात त्यास बहुधा निराळ करण्यात येऊन भिन्न भिन्न प्रांतात धाडण्यात येतील. दुसरे की अंदमानात 10 वर्ष ज्यांच्या सान्निध्यात काढली त्या वसाहतीत लोकात आमचे अनेक इष्टमित्र झालेले होते. त्यांच्यात तिकीट मिळून स्वतंत्रपणे सहकुटुंब राहता येण्याची संधी जवळ आलेली असताना आता पुन्हा हिंदी बंदीगृहात डांबून पडावयाचे, त्या अंदमानी इष्टमित्रास अंतरावयाचे, आणि हिंदी इष्टमित्रास तर पूर्वीप्रमाणेच जाताना जसे जन्मठेपीचे दुःख मनाला उद्विग्न करीत होते, तसेच आता अशा स्थितीत अंदमानातून परत हिंदुस्थानात येताना इष्टमित्रांच्या विरहाचे दुःख आम्हास व्यथित करू लागले. ही जन्मठेपेची दुसरी शिक्षाच होते हे असं वाटू लागलं. मंडळींनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.